आपली आजची ट्रिक आहे माचीससाठी। माचीससाठी काय ट्रिक आहे किंवा माचीसची काय ट्रिक आहे ते बघूया। एक रिकामं माचीस आणि भरलेला माचीस बॉक्स घेतला आहे। डबल साइडर टेपच्या सहाय्याने आपण काय ट्रिक करणार आहे ते बघूया। इथे छोटासा तुकडा घेतला आहे, तो माचीसवर अशा प्रकारे आपण लावून घेऊया। त्याच्यावरचा कागद काढून हे आपण भरलेला माचीस बॉक्स त्याच्यावरती लावून घेऊया किंवा चिकटून घेऊया। आपण दिवा वगैरे लावताना किंवा कधी लायटर खराब झाला तर आपण शेगडी वगैरे पेटवायला आपण माचीस घेतो किंवा काडी जाळतो। हीच काडी आपण इकडे तिकडे फेकून देतो आणि तिथे काळही होतं आणि घाणही कचरा होतो। त्यासाठी आपण इथे रिकाम्या माचीस बॉक्सचा यूज केला आहे आपल्या ह्या काडी ठेवण्यासाठी, जेणेकरून हा काडीचा कचरा कुठे टाकला जाणार नाही किंवा कचरा होणार नाही, त्यासाठी ही ट्रिक यूज केली आहे। आपली आजची ट्रिक आहे ओढणीसाठी। ओढणीसाठी काय ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। ही सिपॉनची ओढणी आहे। ओढणी वजनाने खूप हलकी असते आणि ड्रेसवर घेतली तर ती व्यवस्थित राहत नाही, वारं वगैरे आले तर ते खाली पडत असते। त्यासाठी काय ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। किंवा ड्रेसवर व्यवस्थित राहत नाही त्यासाठी आपण ही ट्रिक यूज करत आहे। इथे कॉइन घेतला आहे। हे कॉइन अशा प्रकारे आपण कोपऱ्यामध्ये किंवा आतल्या बाजूने असे घट्ट बांधून घेऊया। अगदी चारी कोपऱ्यावरती आपण असं कॉइन बांधून घेऊया, जेणेकरून तुम्ही ड्रेसवरती अगदी व्यवस्थित ओढणी घेऊ शकता। खूप युजफुल आणि खूप सोपी ट्रिक आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा ही ट्रिक। बघू शकता अशा प्रकारे आपण चारी कोपऱ्याला कॉइन बांधले आहेत, जेणेकरून ओढणी अगदी ड्रेसवरती व्यवस्थित राहील। बघू शकता खूप युजफुल आणि सोपी ट्रिक आहे, नक्की ट्राय। आपली आजची ट्रिक आहे वही पेनसाठी। वही पेनसाठी काय ट्रिक आहे ते बघूया। आपण जेव्हा वहीवरती लिहितो किंवा काही लिहित असेल डायरी वगैरे, तेव्हा आपण हे पेनचं झाकण हातामध्ये ठेवतो किंवा पेनला लावतो आणि एक साइडचे आपण लिहायला लागतो तेव्हा एक साइडची पाने अशी हवेने किंवा वाऱ्याने उडतात। त्यासाठी आपण इथं पेनच्या टोपणाचा उपयोग करणार आहे किंवा ट्रेक करणार आहे। असे बघू शकता असं आपण पेनचं टोपण असं एक साइडच्या पानांमध्ये आपण लावून घेऊया, जेणेकरून हवा किती आली तरी हे पानं हलणार नाहीत किंवा लिहिताना त्याचा त्रास होणार नाही। ही ट्रिक आपण यूज केली आहे पेनाच्या झाकणाची। ही ट्रिक कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा। आपली आजची ट्रिक आहे ब्रासाठी। ब्रा काही दिवसांनी त्याचे बेल्टही लूज होतात किंवा बेल्ट छान राहतात, पण त्याचे हुक आहेत पाठीमागचे ते खराब होतात। ते हुक खराब झाल्यामुळे किंवा गंजल्यामुळे व्यवस्थित लागत नाही किंवा ते टोचतातही। त्यासाठी आपण काय ट्रिक यूज केली आहे ते बघूया। इथे मी नेल पेंट घेतला आहे। नेल पेंटच्या साहाय्याने आपण इथे अशा प्रकारे हुकला आपण नेल पेंट लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला हुक लावायला काही त्रास होणार नाही। गंजल्यामुळे हुक अडकतं, व्यवस्थित निघत नाही, त्यासाठी इथे आपण नेल पेंटचा यूज केला आहे किंवा नेल पेंटचा वापर केला आहे हुकला आणि लुकला लावायला। बघू शकता अशा प्रकारे आपण नेल पेंटच्या सहाय्याने परत ब्राचा रियूज करू शकतो। छान ब्रा तर छान आहे, पण त्याची हुक खराब झाल्यामुळे आपण ब्रा घालत नाही। ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा।